कोल्हापूर हे शहर त्याच्या राजघराणेशाहीसाठी प्रसिद्ध आहे. शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाली आहे, तर महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सध्या कोल्हापूर चर्चेत आहे एका नव्या वादासाठी. हा वाद नेमका काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राची. घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झालाय. ते दत्तक आले आहेत, खरे वारसदार नाहीयेत असं मंडलिक म्हणाले आहेत. त्यावरून आघाडीतील नेत्यांनी मंडलिकांवर निशाणा साधलाय. छत्रपतींच्या घराण्याचा आदर करतो, पण श्रीमंत शाहू छत्रपती हे थेट वंशज नाहीयेत, ते दत्तकच आहेत. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही. आधी त्यांनी आपण थेट वंशज आहोत हे सिद्ध करावं. जर चुकीचं बोललो तरच माफी मागेन असं मंडलिक म्हणाले आहेत. संजय मंडलिक यांनी एक पत्रक काढत दत्तक प्रकरण नेमकं काय यावर भाष्य सुद्धा केलंय. माझे वक्तव्य कोल्हापूरची गादी अथवा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी नाहीये. विद्यमान शाहू महाराज हे दत्तक आलेले आहेत. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने 1963 मध्ये दत्तक वारस विरोधाला केलेल्या व्यापक जन आंदोलनाचा इतिहास आहे असं त्यांनी पत्रकात म्हटलंय. राजकारणी निवडणुकीतील उमेदवार म्हणून काय प्रचार करावा, कोणते मुद्दे उपस्थित करावे असं कोणावर काही बंधन नसतं. असं एकूण चित्र आपल्याला देशात बघायलाच मिळतं. तसं बंधन मंडलिक यांच्यावर सुद्धा नाहीये आणि हे साहजिकच आहे. आता जाणून घेऊया संजय मंडलिक कोण आहेत ते. संजय मंडलिक यांनी राज्यशास्त्रात MA केलंय. त्यानंतर संजय मंडलिक यांनी शिवाजी विद्यापीठातूनच BEdचं शिक्षण पूर्ण केलं. वडील सदाशिवराव मंडलिक यांच्या छायेखाली त्यांनी सहकार क्षेत्रातील राजकारणात पाऊल ठेवलं. संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर काही काळ त्यांनी अपक्ष म्हणून काम केलं. या काळात सुद्धा त्यांनी काँग्रेसच्या साथीने आणि वैयक्तिक करिश्म्यावर खासदारकी कायम राखण्यात यश मिळवलं. संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक 4 वेळा खासदार म्हणून राहिले आहेत. त्यामुळे साहजिकच कोल्हापूर घराण्यात मंडलिक घराण्याचा प्रचंड दबदबा होता. परिणामी संजय मंडलिक यांच्यासाठी राजकीय प्रवेश हा अगदीच सोपा होता. त्यांनी जिल्हा परिषदात सहकार क्षेत्रातून राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केला. 98 साली ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष झाले. 2003 मध्ये संजय मंडलिक कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष झाले. 2012 मध्ये संजय मंडलिक कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 2014 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. हा मतदारसंघ काँग्रेसने मागून घ्यावा यासाठी मंडलिक पितापुत्रांनी दिल्लीत तळ ठोकून अनेक प्रयत्न केले, मात्र यामध्ये त्यांना अपयश आलं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यासाठी 2014 मध्ये संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना मोदी लाट असून सुद्धा राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांच्याकडून 33,259 मतांनी पराभव पत्करावा लागला. अखेर 2019च्या निवडणुकीत मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांना 2,70,568 अशा दणदणीत मताने मात देत जुन्या पराभवाचा वचपा काढला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 2019ची निवडणूक महाराष्ट्रात बराच चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी महाडिक गटाशी असलेल्या वैरामुळे आघाडी असून सुद्धा स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात उघड बंड पुकारलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा हा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना मिळाला. त्यावेळी सतेज पाटील गटाकडून वापरण्यात आलेली "आमचं ठरलंय" ही टॅगलाईन प्रचंड चर्चेचा विषय झाली होती.
संजय मंडलिक यांच्या विजयानंतर आमचं ठरलं तेच करून दाखवलं आणि तसंच घडलं ही टॅगलाईन लोकप्रिय झाली होती. 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात महापूर आला होता. या काळात खासदार संजय मंडलिक यांच्या संकल्पनेतून खासदार किचन ही संकल्पना राबवण्यात आली होती. या माध्यमातून त्या काळात दररोज 2500 लोकांना नाश्ता आणि जेवण देण्यात येत होतं. तसंच सदाशिवराव मंडलिक या ट्रस्टच्या माध्यमातून विविध ठिकाणी विस्थापितांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. आता उमेदवारीचा विचार करताना विधानसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल हा देखील एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. कोल्हापूरमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. करवीर, दक्षिण कोल्हापूर, उत्तर कोल्हापूर, कागल, चंदगड, राधानगरी. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाचे आमदार आहेत ते आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. करवीरमधून आहेत PN पाटील जे काँग्रेस पक्षात आहेत. दक्षिण कोल्हापुरीतून आहेत ऋतुराज पाटील जे काँग्रेस पक्षात आहेत. उत्तर कोल्हापुरीतून आहेत जयश्री जाधव जे काँग्रेस पक्षात आहेत. कागल इथून आहेत हसन मुश्रीफ जे अजित पवार गटात आहेत. चंदगड इथून आहेत राजेश पाटील जे अजित पवार गटात आहेत. राधानगरी इथून आहेत प्रकाश आबिटकर जे शिंदे गटात आहेत. जाणून घेऊया कोण आहेत शाहू महाराज. शाहू महाराज छत्रपती हे राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामी विचारांचे पाईक आहेत. कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत. त्यांचं पूर्ण नाव शाहू शहाजी छत्रपती असून ते नागपूरच्या भोसले घराण्याचे दत्तक पुत्र आहेत. ते छत्रपती घराण्याचे वंशज आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा तत्परतेने जोपासणं आणि त्यांचा प्रसार करण्याचं काम ते करत आहेत. शाहू महाराज छत्रपती हे सार्वजनिक जीवनात फारसे सक्रिय होत नव्हते. त्याचं कारण म्हणजे दत्तक प्रकरणावरून झालेला वाद. मात्र 1995 साली त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराजांसह अनेक राजघराण्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यात घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे 99 साली शाहू महाराजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला होता. मात्र त्यावेळी शाहू महाराजांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यानंतर शाहू महाराज राजकारणापासून दूर झाले. शाहू महाराज त्यानंतर कोणत्याही राजकीय व्यासपीठावर कधीच दिसले नाहीत. मात्र त्यांची सर्व राजकीय पक्षांची संघटनांशी चांगले संबंध आहेत. कोल्हापुरात कोणताही राजकीय नेता आला तर शाहू महाराजांची भेट घेतल्याशिवाय जात नाही. त्याशिवाय कोल्हापुरातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये शाहू महाराजांचे मार्गदर्शन राजकीय नेते घेतात. आदर एकीकडे आणि जनतेसाठी कामाची धमक आणि ऊर्जा असणं गरजेचं आहे. शाहू महाराजांबद्दल आदर तर नक्कीच आहे, पण केंद्राच्या योजना पदरात पडून त्या जनतेपर्यंत पोहोचवणारा सक्रिय खासदार कोल्हापूरला हवा आहे. तुम्हाला काय वाटतं? निकाल कोणाच्या बाजूने लागेल? हे करवीरवासी काय ठरवतील? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.